हाय गाईज, साधना किचन मध्ये तुमचं स्वागत आहे। तर आज आपण बनवूया मटर पनीर। मटर पनीर साठी लागणारं साहित्य मी तुम्हाला दाखवते। या ठिकाणी घेतले टाकून 2 टमाटे, एक कांदा घेतलाय, हे आहे ग्रीन वाला वाटाणा, थोडीशी कोथिंबीर आहे, सुकं खोबरं आहे, तुम्ही पाहू शकता तिथे 3 मिरच्या आहे, 3 काजू घेतलेत मी, थोडंसं अद्रक आहे, लसूण आहे आणि हा सर्व खडा मसाला आहे, तुम्ही पाहू शकता। इथे आहे तेजपान, विलायची, हे आहे करणफूल आणि हे आहे दालचिनी, तुम्ही पाहू शकता। हा सर्व खडा मसाला आपण अशा प्रकारे घेतलाय। तर आपल्याला सर्व मसाला आपल्याला छानपैकी तव्यामध्ये भाजून घ्यायचा आहे, तुम्ही पाहू शकता हा सर्व मसाला। आणि हे आहे पनीर, तर हे सर्व आपण छानपैकी तव्यावरती भाजून घेऊया। तर आपण आता तवा ठेवलाय, त्याच्यामध्ये थोडंसं तेल घातलंय, तर आपण आता या कांदा त्याच्यामध्ये घालून घेऊ। आपल्याला हा सर्व मसाला एकदम छानपैकी भाजून घ्यायचा आहे। कांदा पूर्णपणे आपल्याला लाल करून घ्यायचा आहे, तुम्ही पाहू शकता अशा प्रकारे। तर आपला कांदा छानपैकी भाजून घेतला आपण, तुम्ही पाहू शकता या ठिकाणी। तर आता आपण हे मसाला याच्यामध्ये घालूया, थोडंसं तेल घालून घेऊया, सुकं खोबरं टाकून आपण छानपैकी भाजून घेऊया। कांदा आपला खूप छान भाजलाय, तुम्ही पाहू शकता। सुका मसाला टाकून घेऊ याच्यावर, मिरची टाकून घेऊ, काजू पण टाकायचे आपल्याला, अद्रक लसूण पण टाकून घेऊया आपण। आपला सगळा मसाला छानपैकी भाजून झालाय। आता आपण हा मसाला लगेच थोडासा थंड करून छानपैकी वाटून घेऊया, तुम्ही पाहू शकता अशा प्रकारे आपण हा मसाला भाजलाय। तर हा आपण लगेच काढून घेऊ आता। तर आपण इथं गॅसवर कढई ठेवून घेतली, आपण थोडंसं तेल घालूया याच्यामध्ये, आपल्याला पनीर तळून घ्यायचं याच्यामध्ये। तर आपण जे पनीर आपण इथं कट केलं ते सर्व पनीर आपल्याला तळून घ्यायचं आहे, तेल छानपैकी गरम करून घ्यायचं आपल्याला। तुम्ही पाहू शकता अशा प्रकारे आपल्याला तेल गरम करून घ्यायचे। आपलं तेल छानपैकी गरम झालंय, आता आपण याच्यामध्ये पनीर सोडूया अशा प्रकारे। सर्व पनीर आपल्याला लाल तळायचे या ठिकाणी। छानपैकी आपलं पनीर तळून झालं या ठिकाणी, तुम्ही पाहू शकता अशा प्रकारे। हे पनीर आपल्याला लगेच असं मिठाच्या पाण्यात टाकायचं आहे, तुम्ही पाहू शकता। ह्याला लगेचच असं मिठाच्या पाण्यात टाकायचं आहे आपल्याला। मिठाच्या पाण्यात टाकल्याने पनीर एकदम सॉफ्ट होतं। तर आपण इथं पनीर काढून घेतलं, आपण त्याच कढईमध्ये आता सगळा मसाला टाकून घेऊ, थोडासा कढीपत्ता घालायचा, जिरे आणलेली आहे। जो मसाला आपण भाजून वाटून घेतला तो या ठिकाणी घालूया। आपल्याला हा पण मसाला छानपैकी भाजून घ्यायचा आहे। तर आपला सर्व मसाला आपला छानपैकी भाजून झाला, आपण याच्यामध्ये सगळे मसाले घालूया। आहे पनीर मसाला, तो 1 ते 1.5 चम्मच आपल्याला घालायचा आहे या ठिकाणी।
चम्मच धना पावडर, थोडीशी हळद, ही आहे काश्मीरी मिरची पावडर तरीसाठी, आपल्याला चवीनुसार मीठ घालायचे. छानपैकी मिक्स करून घ्यायचं आपल्याला. सर्व मसाल्याची चव एकत्र तोपर्यंत आपल्याला याला छानपैकी तळून घ्यायचे तेलामध्ये. तुम्ही पाहू शकता अशा प्रकारे. आपला सर्व मसाला छानपैकी भाजून झालाय. तुम्ही पाहू शकता अशा प्रकारे आपण सर्व मसाला भाजून घेतलाय. तर याच्यामध्ये आता आपण मटर घालूया. ते पण छान मिक्स करून घेऊया. आपण पनीर तळून पाण्यामध्ये टाकलं होतं मिठाच्या, ते पण याच्यामध्ये घालून घेऊया अशा प्रकारे. थोडंसं पाणी घालून घेऊया आपण मसाल्याचं. याला छानपैकी आपण एक उकळी घेऊया. तर आपली भाजी झाली, आपण लगेच खाली उतरून घेऊया गॅसच्या. याच्यामध्ये आपण थोडीशी कोथिंबीर घालून घेऊया. अशा प्रकारे आपण पनीरची भाजी बनवली. तुम्ही पाहू शकता. तर आपण अशा प्रकारे पनीरची भाजी बनवली. तुम्ही पाहू शकता आपण हे ताट बनवले संपूर्ण जेवणाचं. तर ही पनीरची भाजी एकदम सोपी आहे आणि खायला पण खूप छान लागते. एकदम हॉटेलसारखी टेस्ट आहे या भाजीची. तुम्ही नक्कीच ट्राय करून पहा. आणि आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आम्हाला कमेंटमध्ये सांगा. आम्हाला लाईक करा, शेअर करा, फॉलो करा. थँक्यू.